आंदोलनाच्या निमित्तानं अनेक वेगवेगळे विद्यार्थी जे आहेत ते अनेक पोशाख वेगवेगळ्या प्रकारचे करून आले होते। आपल्यासोबत एक आंदोलक आहे। हे कपडे असे का घालून आलाय, काय नेमकं म्हणणं आहे? हे सगळे बँडेज का लावले? कुछ नहीं, ऐसी मतलब कुछ जो दिल्ली के बच्चों को मारा गया है वही रिप्रेजेंट करना चाहता हूँ। और मैं तो ये आज खुश नहीं हूँ। धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया, लेकिन दूसरा धर्मेंद्र आया है। मैं चाहता हूँ बीजेपी को हटाओ। असली जो जड़ है, जो रूट है, वो बीजेपी है। बीजेपी हटाओ, देश बचाओ, इतना ही बोलना चाहूँगा। बच्चों को जिस तरह से मारा है, उनके ऊपर मर्डर का केसेस भी डाला है। जैसा मतलब जो बच्चों ने सुसाइड किया है, और तो ये एक सुसाइड नहीं है, ये एक मर्डर है मेरे हिसाब से। धर्मेंद्र प्रधान ने पेपर लीक किया, इसके वजह से ये मर्डर माना जाएगा। और मैं चाहता हूँ उसको फांसी दिया जाए। जैसे वो बच्चे तड़पे, जो वो अकेले में जैसा तड़पे हो गए, वैसे धर्मेंद्र प्रधान को कड़ी से कड़ी सजा देना चाहिए और मौत देना चाहिए, फांसी। धर्मेंद्र प्रधान का राजीनामा हुआ, महाराष्ट्र में भी टीईटी का घोटाला हुआ है, उसके बारे में क्या कहना है? कुछ नहीं उसके बारे में, बस इतना ही बोलूँगा। आपण पाहतोय बँडेज लावून या ठिकाणी एक तरुण आला होता। ज्या पद्धतीनं मुलांना मारलं त्यामुळं त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी अशा पद्धतीचा पेहराव करून आलेलो आहे असं त्यांचं म्हणणं आहे। या काही वेगवेगळे पोस्टर्स देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अनेक मुलं जे आहेत ती वेगवेगळे पोस्टर जे अनेक या संपूर्ण परिसरामध्ये तरुणांची मोठी संख्या आहे आणि त्यांच्या वतीने हे सर्व जे पोस्टर्स आहेत ते या ठिकाणी झळकवण्यात येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। लहान मुलांपासून मोठ्या प्रमाणामध्ये तरुण जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या वतीनं या ठिकाणी या आंदोलनामध्ये या आजच्या आनंद उत्सवामध्ये सहभागी होत असल्याचं सांगण्यात येत आहे। विजयाचा उत्सव आम्ही साजरा करतोय असं या सर्व तरुणांचं म्हणणं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक वेगवेगळे पोशाख केलेले तरुण तर आहेतच, यासोबतच पोस्टर्स घेतलेले तरुण देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका लहान मुलीला घेऊन तिचे पालक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। त्या मुलीला घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। तुमच्या मुलीला घेऊन तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, काय म्हणणं आहे? हे बघा, आता मुलीने काय लिहिलं याच्यामध्ये, एक मिनिट पकडा। माझ्या मुलीचं म्हणणं असं आहे, मोदी आपसे भी ज़्यादा दिमाग मुझ में है। तर ती अशी का बोलते, कारण ती अशी बोलते याच्यासाठी की ज्या मुलाला मारलं तिकडे ते जर मी जर पंतप्रधान असते तर मी ते मारून दिलं नसतं, म्हणून ते असेल ते तुमच्यापेक्षा जास्त डोकं माझ्याकडे आहे। विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत, अजून ते मागे घेतलेले नाही। मागे घेतले नाही, ते फक्त जुमलेगिरी करतायत। आतापर्यंत त्यांनी फक्त राजीनामा दिलेला आहे लेखी स्वरूपात, परंतु तो अजून मान्य केलेला नाही। जोपर्यंत तो मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही असंच आंदोलन करणार आणि पक्षप्रमुखांकडून जो आम्हाला आदेश येईल त्याचं आम्ही तंतोतंत पालन करणार। केंद्रामध्ये नीटचा घोटाळा झाला, राज्यात टीईटीचा घोटाळा झाला आहे। राज्यातल्या शिक्षण मंत्र्यांबद्दल काय म्हणणं आहे? राज्यातील शिक्षण मंत्र्यांना पण काहीच अक्कल नाही, त्यांना कारभार कसा झाला तोच माहिती नाही। त्यामुळे हे सर्व घोटाळा होत आहे आणि पेपरफुटी होत आहे। जी मुलं रात्रंदिवस अभ्यास करतात आणि पेपर द्यायला जातात त्यानंतर तो पेपर फुटतो, त्यामुळे राज्यामध्ये 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे। ह्याची काळजी सरकारला काहीच नाही आहे, नाही राज्यातल्या सरकारला आहे, नाही केंद्रातल्या सरकारला आहे। आपण पाहतोय राज्य सरकार, केंद्र सरकार यांना तरुणाची काळजी नाही आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जे पोस्टर्स आहेत ते आम्ही घेऊन आलेलो आहोत। पंतप्रधानांना तत्काळ जरी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला असला तरी राज्यामध्ये देखील शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं या सर्व तरुणाईचं म्हणणं आहे। हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे, तर काही ठिकाणी ढोल ताशे देखील या ठिकाणी वाजवताना ही सर्व जे जेनजी आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। पालकं आपल्या लहान लहान मुलांना देखील घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहतो एका चिमुरडीला घेऊन ते पालक या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। लहान मुलीला घेऊन तुम्ही सहभागी झालेला, तुमच्या मुलांना काय म्हणणं आहे तुमचं? हे स्टुडंटचं हे आहे म्हणून आम्ही सहभागी झालो आहे। हे चांगलं झालं, चांगल्यासाठी झालं आहे। अच्छा, हे का चांगल्या मुवमेंटचा भाग व्हायचा आहे म्हणून आम्ही आलो आहोत अशा पद्धतीचं म्हणणं या सर्व आंदोलकांचं आहे। कॅमेरामन रोहित कांबळे, संदेश बुधवले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.